देवाने आढळपदी बसवायला महाराज तुम्ही प्रमाण दिलं. आढळपदी त्याला बसवला आणि आढळपद त्याला मिळालं. पण आढळपदी बसवण्याची ही बुद्धी कोणी दिली? बुद्धी कोणी दिली? देवाने दिली. त्याला काय केलं? त्याच्या शिल्पाच्या कामावर मी सांगितलं, मग कपोत शिल्पे शिवेतले, भगवंताने देवाने ना तरी मधुवरी ध्रुवाशी केले, कपोत शिल्पे शिवितले. पण गाणाला तो हे लावला, काय शंख लावला. असा मग व्यासाची मती कुंठीत ठेले, या परी तो बोलू लागला. व्यासाची बुद्धी कंठीत असा बोलू लागला. तसं तत्व त्याला झालं. आणि मग तो म्हणतो मला देवा आढळ पद पाहिजे का ज्या पदावर चुकीचं वाईट असं त्यांनी काय घेतलं त्यांना. त्यांनी काही छोट्या कारणावर तो वनात गेला होता. कशासाठी? मग काय मागायला गेला होता? आढळ पद पाहिजे मला. मोठं शास्त्र का तुम्हाला कोणी उठवणार? अरे उठवणार नाही, त्याचं अज्ञानच होतं त्याचं. त्याला पहिली बुद्धी दिली. देवाने विचार केला का सुद्या संत म्हणून ऋषी म्हणून मला विचारतील का काय ध्रुवाला फसवलं तुम्ही? चॉकलेट सांगत लहानाला फसवलं. तसं होऊ नये त्यांनी काय केलं? त्याला पहिली बुद्धी दिली आणि बुद्धी दिल्याच्या पण त्या ध्रुवाने चांगलं मग भेटलं. परत त्याला सांगितलं तसाच निघाला अभ्यास द्या. देवाने तेही पुढचंही काय काम केलं ते सांगतो तुम्हाला. देवाने पुढच्या त्याला घेतलं. त्या उत्तानपाद राजाला उत्तानपाद राजा त्याही हजर होता. उत्तान शॉर्टकट पण सांगतो. उत्तानपाद राजाने सांगितलं माझी चूक झाली, आता यापुढे होणार नाही. काय होतं? हा बरोबर. आणि मग त्याने सांगितलं की आता तुम्ही राजा ध्रुवाला 30 वर्ष राज्य करायला लावलं. आणि 30 वर्ष राज्य करायला लावल्याच्या नंतर मग आढळ पदाला 30 वर्षाच्या नंतर ती पुढे सांगू आपण विठ्ठल. भक्तांनी ज्यावेळी नाम गायलं जातं, जेव्हा त्याला भक्त म्हणलं जातं. आणि त्या भक्तांसाठी देव काय काय करू शकतो पुढे सांगतो. सामने टाकतो विषय आला समोर. त्या ध्रुवाला 30 वर्ष राज्यकारभारात गेली आणि राज्यकारभारामध्ये त्याला विष्णुदूत न्यायला आले. विष्णुदूत यमलोक नाही आले. ते लोक आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं का त्याला आढळपद द्यायचं, त्याला घेऊन यायचं. ध्रुवालाही माहिती होतं, त्यांनी काळगणना केली होती. आणि मग ध्रुवाने काय केलं? यावेळी ते देवदूत त्याला न्यायला आले. ते विमान घेऊन आले. विमानामध्ये त्यांनी जाताना ते सर्व राजा आपल्या बारक्या भावाला देऊन टाकलं आणि आपल्या आईला संगती घेतलं. आणि आई वडिलांना दुसऱ्या म्हणजे सुरुचीला उत्तानपाद राजाला यांना सर्वांना नमस्कार करून ध्रुवाच्या विमानात चढायला लागला. तर विमानाचे पाय उंच होते, पण त्याचे उंच पाय पुरेना म्हणजे त्यांनी काय केलं? तो त्याला देवदूत न्यायला, देवदूत वाकला खाली. त्याच्या पाठीवर पाय देऊन ध्रुव विमानात बसला.